श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नाती केवळ रक्ताची असून चालत नाहीत, तर नाती संबंधात मायेचा ओलावा आणि आपुलकीचा सुखस्पर्श देणारं प्रेम हे जेव्हा झिरपत असतं, तेव्हा नव्यानं निर्माण झालेल्या नात्यात सुद्धा प्रेमाची घट्ट वेण तयार होत असते. जिथं स्नेह असतो तिथं प्रेमाचा प्रवाह हा न कळत वळत असतो. श्रोते हो, प्रेम म्हणजे हरवणं, प्रेम म्हणजे सापडणं, प्रेम म्हणजे वाट बघणं, प्रेम म्हणजे वाट लागणं, प्रेम म्हणजे बरंच काय जे अजून झालंच नाही. प्रेम म्हणजे पहाट झोपणं, प्रेम म्हणजे झोप नाही, प्रेम म्हणजे शांत बसणं, प्रेम म्हणजे उगीच हसणं, प्रेम म्हणजे दिसणं नाही, तर प्रेम म्हणजे असणं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं तोडलं तर नाही पाहिजे, पण जिथं किंमत नाही तिथं निभावलं सुद्धा नाही पाहिजे. रागीट स्वभावामुळं बऱ्याच जणांनी जवळची माणसं गमावली आहेत. म्हणून गोड स्वभाव ठेवा. जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला किंमत देतील. म्हणून स्वतःला एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज लागली पाहिजे. एखादी व्यक्ती ही मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर आणि मान सन्मान काही शिल्लक राहत नाही. आजकाल जे निर्लज्ज आहेत ते सर्वात जास्त सुखी आहेत. आपलं माणूस हे डोळ्यासमोर असलं की अर्धी काळजी मिटते. ती लोक तुमच्याशी खूप गोड गोड बोलतील ज्यांना कामापुरती तुमची गरज आहे. समोरचा तेव्हाच आपल्या स्वाभिमानाला जपतो जेव्हा आपण त्याच्या इज्जतीची काळजी करतो. या जगात कोण कोणासाठी फुकट झुरत नाही. जबाबदारीची जाणीव झाली की पाहिलेली स्वप्न ही बदलावी लागत असतात. समजूतदार लोक ही भांडत नाहीत, आग लावतात आणि बाजूला होतात. आनंद हा आपल्याजवळ किती आहे यात नसून आपण दुसऱ्याला किती देऊ शकतो यात आहे. माणसाचं मन मोकळं असावं, पण जीभ मोकळी असू नये. माणसाची अक्कल वाढली की बिनकामाची बडबड आपोआप कमी होते. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं. घराचा कर्ता होणं
ही सोपी गोष्ट नाही. त्याची अवस्था पत्र्यासारखी असते. ऊन, पाऊस, वारा, वादळ तो सगळं काही झेलतो. आणि त्याखाली राहणारे म्हणतात, हा खूप आवाज करतो. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख हे कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही. श्रीमंतीत आदरानं झुकायला आणि गरिबीत खंबीर उभं राहायला ज्याला जमतं तोच खरा माणूस असतो. आयुष्यात मृत्यूमुळं खूप मोठं नुकसान होत नाही, पण जिवंतपणी नातेसंबंध तुटल्यामुळं खूप मोठं नुकसान होतं. माणूस उंचावरून पडून उठू शकतो, पण कोणाच्या नजरेतून पडला तर उठू शकत नाही. गरिबी अनुभवण्यासाठी कधीतरी एकदा गरीब व्हावं लागतं, पण श्रीमंती अनुभवण्यासाठी श्रीमंत असायलाच हवं असं नसतं. आयुष्यात जिंकलेली मनं आणि मिळवलेला आशीर्वाद हे पुरेसे असतात. खोटं बोलून नातं तोडण्यापेक्षा खरं बोलून नातं टिकवण्याचा प्रयत्न करणं हे केव्हाही चांगलं असतं. ज्याची मस्करी करणारं कोणी नसतं, त्याच्यावर प्रेम करणारही कोणी नसतं. साप घरावर दिसला की लोक त्याला दांड्याने मारतात, पण तोच साप पिंडावर दिसला तर त्याला दूध पाजतात. लोक सन्मान तुमचा नाही, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून कच्चे आहात. परिस्थितीची जाणीव असलेली माणसं स्वतःच्या स्वप्नांसाठी कधीच हट्ट करत नाहीत. जीव गुंतलेला असला की माणूस वाद वाढवत नाही. कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं.